हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तुम्ही माझ्या मागे हा सेट बघताय ना? थांबा सांगते. गव्हर्नमेंट आपल्यासाठी सगळ्या योजना घेऊन येतं, पण हसवण्याची योजना हे फक्त कलाकारच आणू शकतात. तर आज आपल्यासोबत आहेत लाडकी विहीण योजना या नाटकाचे कलाकार. चला तर त्यांच्याशी संवाद साधूयात. कसा आहेस? मी मस्त आहे आणि नेहमी फ्रेश असतो तसा फ्रेश आहे. आता हास्य जत्रेमधून थेट आम्हाला तू नाट्यगृहातही एका लेखक म्हणून भेटायला येतोस. तुझ्या काय भावना आहेत? खूप भारी वाटतंय कारण माझं हे पहिलं कमर्शियल नाटक आहे आणि प्रत्येक लेखकाची ही इच्छा असते की त्याचं पहिलं कमर्शियल नाटक यावं. सो ते येतंय त्यामुळे मला खूप भारी वाटतंय. खूप छान फिलिंग आहे. सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि तू लाडकी विहीण ही योजना आमच्यासाठी घेऊन आलायस. तर ह्या योजनेबद्दल काय सांगशील? सर्वात आधी हे सांगेन की लाडकी विहीण योजना या नावावरून वाटेल की हे काहीतरी पॉलिटिकल सटायर असेल किंवा काय, तर तसं हे अजिबात नाहीये. ही दोन विहिणींची गोष्ट आहे. आपण म्हणतो ना विहीण बाई, तसं ही दोन विहिणींची गोष्ट आहे आणि हे खूप ह्युमरस नाटक आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला एक थोडा खूप संदेश देणारं नाटक आहे. सो ही जी आहे लाडकी विहीण योजना, म्हणजे योजना हे कॅरेक्टरचं नाव आहे जे निर्मितांचं आहे, ज्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत. सो ही लाडकी विहीण योजना तुम्हाला नक्की हसवेल आणि आपण म्हणतो ना त्याला की अ, एक व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन येणारं आणि व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला खूप मनोरंजन करणारं हे नाटक आहे. बरं, हेच नाव द्यायचं असं काही मनात फिक्स होतं किंवा हे सुचलंय लिहिता? हे नाव द्यायचं मनात नव्हतं, कारण आपण जसं ड्राफ्ट होतं तसे नावाचे पण वेगवेगळे ऑप्शन्स असतात. हे नाव सुचवले राजेश देशपांडे सरांनी, जे ह्या नाटकाचे डिरेक्टर आहेत. सो त्यांनी हे नाव या नाटकाला सुचवलं. सो हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे. लाडकी विहीण योजना आता निर्मिती ताईला तर आम्ही लहानपणापासून तरी बघतोय मी आपण पण माझ्या सगळेच. लहानपणापासून पण तर मग तुला त्यांच्यासोबत काम करताना काय दडपण येतंय, मज्जा वाटते, एक्सपिरियन्स कसा आहे? अगं, मी तुला ह्याच्यात सांगेन, म्हणजे तुम्ही अव्हेंजर्स वगैरे बघत असाल तर त्या ह्याच्यात सांगेन. आपण माहिती आहे लहानपणापासून सुपरमॅनला बघत असतो. हां. कारण की आपण पण कधी उडायला पाहिजे. हं. माझं एक्झॅक्ट फिलिंग ते आहे. मी आता सुपरमॅन बरोबर उडतोय. कारण लहानपणापासून आपण ज्या म्हणतो ना ॲक्ट्रेसला, ॲक्टरला बघत आलेलो असतो, त्यांच्याबरोबर उभं राहून काम करणं, त्यांच्याशी अबाउट त्या कामाचं डिस्कशन किंवा सजेशन्स त्यांच्याकडून किंवा मला काय वाटतं ते ऐकून घेणं, हा जो प्रवास आहे ना इथपर्यंत पोहोचण्याचा, आणि हा तिथे पोहोचल्यानंतर मला हे वाटतं ह्या नाटकाबद्दल असं असं वाटतं, मग त्यांच्या सजेशन. सो खूप भारी फिलिंग आहे आणि हे फिलिंग खूप स्पेशल आहे, कारण हे सगळं माझं पहिल्यांदा आहे. पहिलं. हे पहिलं नाटक आहे माझं, त्यामुळे मस्त वाटतं. मग तुझं हे पहिलं बाळ तू आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतोस. त्यात तुझी एवढी कलाकारांची फळी आणि प्रसाद ओक, स्वप्नील दादा असे सगळे तुला प्रोड्युसर म्हणून लाभलेत. त्यांच्याशी कसं कॉन्टॅक्ट झाला आणि कसं कमर्शियल नाटक म्हणून पहिल्यांदा कसं तू पुढचं पाऊल टाकलंस? मी ह्या नाटकाची गोष्ट दिलीप जाधव यांना ऐकवली होती. मग त्याच्यानंतर दिलीप जाधव, मी आणि निर्मिताई आम्ही अशी मिळून या नाटकाची गोष्ट ऐकली आणि त्याच्यानंतर त्यांनी मला नाटक लिहायला सांगितलं. जेव्हा मी नाटकाचं रीडिंग करायला त्यांच्याकडे गेलो, तेव्हा ते बोलले की तुझ्यासाठी आज हे आहे, सरप्राईज आहे. म्हटलं काय आलं? नाही नाही, नाटक ऐकायला कोणतरी येणार आहे. आणि मी जेव्हा पार्लेचं आपलं जे आहे थिएटर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, तिथे गेलो, तेव्हा तिथे प्रसाद ओक भेटले. मी सर काय आज इथे काय म्हणजे नाटक बघायला आलात का? ते बोलले नाही, ऐकायला आलोय, तुझं नाटक ऐकायला आलोय. तेव्हा मला असं कळलं की अरे बापरे, सर नाटक ऐकायला आलेत. मग त्याच्यानंतर मी विचारलं तुम्ही डिरेक्ट करताय का? ते बोलले नाही नाही, मी प्रोड्यूस करतोय. सो त्यावेळी माझी सरप्राईज होती. आणि मग काय नंतर मीटिंग्स होत राहिल्या, सजेशन्स, डिस्कशन्स, त्यामुळे भारी वाटलं. आणि तेच जसे तू म्हणाले की स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाने, प्रदीप मुळे, अजित परब, निर्मिती सावंत, राजेश देशपांडे, एवढी मोठी मोठी नावं जर आपल्या पहिल्याच नाटकामध्ये आपल्यावर इन्कॉर्पोरेट होत असतील तर त्याशिवाय स्पेशल काय असणार. बरोबर. तू मगाशी म्हणता म्हणालास की हास्यजत्रा माझं घर आहे. तर ह्या मंचाला तू काय नाव देशील? हास्यजत्रा जर घर असेल तर नाटक हे माझ्यासाठी प्लेग्राऊंड आहे. तिथे येऊन आपण खूप खेळू शकतो. घरात आपण असे कम्फर्ट असतो ना. सो हास्यजत्रा ही गेली 7-8 वर्ष आम्ही करतोय. सो तिथे एक कम्फर्ट झोन आहे. सगळी आपली माणसं आहेत. सगळी आपली काय म्हणतो त्याला, आपल्या मनमर्जीने वागू शकतो. प्लेग्राऊंडमध्ये आल्यावर तुला समोरचा काय खेळणार आहे, मग आपल्याला कसं खेळायचं आहे, तसं की प्रेक्षकांना काय हवं आहे, मग त्यानुसार मला कसं खेळावं लागेल, माझा कमर्शियल दृष्टिकोन कसा असायला पाहिजे. सो जर हास्यजत्रा हे घर असेल तर रंगभूमी किंवा हे नाटक माझ्यासाठी प्लेग्राऊंड होतं. बरं, ह्या प्लेग्राऊंडचे रूल्स सांभाळायला तुला किती डिफिकल्ट जातंय? डिफिकल्ट नाही गेलं, कारण जी ही नावं आपण मगाशी घेतली ही सगळी माझी सपोर्ट सिस्टीम म्हणून उभी राहिली आहेत.
कधीच त्यांनी मला त्यांच्या नावाचं प्रेशर येऊ नाही दिलं किंवा असं जाणवही नाही दिलं की हे माझं पहिलंच नाटक आहे, मग बाबा असं करा तसं. त्यांनी मला वेळोवेळी 4-4 गोष्टी समजावून सांगितल्या, की हे बरोबर. असं करावं लागतं, हे असं करावं लागतं. मग तुझं म्हणणं जर असं असेल तर ते हे असं मांड किंवा काय. त्यामुळे मला कधीच असं प्रेशर नाही आलं ह्या प्लेग्राऊंडचं. उलट मला ह्या प्लेग्राऊंडवरती खेळायला मज्जाच येते. 6 वर 6 मारतोयस. ते आता 5 तारखेपासून आपल्याला कळेल. लोकांना जेवढं आवडत जाईल तेवढे माझे 6 वाढत जातील, माझे रन्स वाढत जातील आणि नावावर रेकॉर्ड लागतील. नक्कीच. आता ह्या प्लेग्राऊंडमध्ये अनेक खेळाडूंसोबत तू उतरतोयस. हं. निर्मिती ताई मगाशी म्हणाल्या, की मी एक जरी शब्द मला नाही पटला तरी मी तो चेंज करते. हं. तर तुझा एखादा असा आवडीचा शब्द होता आणि तो ताईंनी चेंज केला असं झालंय का स्क्रिप्टमध्ये? नाही, नाही. असं अजिबात नाही झालं. उलट नाटकामध्ये एक प्रसंग आहे, जो त्यांनी माझ्याकडून समजावून घेतला, की "अरे, हे कसं करतात?" कारण ते कोकणातल्या काही गोष्टी आहेत. त्याही कोकणातल्याच आहेत, पण तरीसुद्धा तो प्रसंग त्यांना "तुझ्या डोक्यात काय आहे ते मला सांग." असं त्यांनी माझ्याकडून समजावून घेतलेलं आहे. त्यांनी कट काहीच नाही केलं. उलट त्यांनी मला सांगितलं, "मग हे कसं करतात? मग हे असं केलं तर काय होईल? हे तसं केलं तर काय होईल?" असं कट काहीच नाही. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक यू सो मच. तुला संपूर्ण तुझे नाटकं, फिल्म्स तू खूप काही लिहिशील त्यासाठी मराठी फ्लॅशमधून खूप शुभेच्छा. थँक यू, थँक यू. धन्यवाद. थँक यू.